श्री स्वामी समर्थ. आजची कथा. अनेक वर्षांपूर्वी श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या संकटांवर उपाय करण्यासाठी गावोगावी फिरत असत. त्यांची उपस्थिती जेथे जात असे तिथे लोकांना आध्यात्मिक ऊर्जा आणि विश्वास आणि शांती मिळायची. एका दिवशी स्वामी समर्थ एका छोट्या गावात पोहोचले. गाव अत्यंत गरीब होते. लोक पाण्याचा तुटवडा, अन्नाची कमतरता आणि रोगराई यामुळे त्रस्त होते. गावकऱ्यांनी स्वामी समर्थांचे स्वागत अगदी भक्तिपूर्ण पद्धतीने केले. काही लोक त्यांच्या जीवनातील अडचणी सांगायला आले. त्या दिवशी एक गरीब कष्टकरी व्यक्ती स्वामी समर्थांसमोर उभा राहिला. त्याचे कपडे जुने आणि फाटलेले होते. चेहरा दुःखाने भरलेला होता. त्याने नम्रपणे विनंती केली, महाराज, माझ्या घरात अन्न नाही, पाणी नाही. माझी कुटुंबीय आणि मी दररोज भुकेने किंवा थकव्याने त्रस्त आहेत. कृपा करून मला मदत करा. त्यावर स्वामी समर्थ हसले आणि शांततेने त्याला समजावले, बाळा, जीवनात संकट येणे हे सामान्य आहे, पण संकटे ही केवळ देवाने दिलेली परीक्षा आहेत. तू भक्ती, श्रद्धा आणि संयम ठेवून स्वतःला आणि कुटुंबाला मदत करू शकतोस. स्वामी समर्थांनी त्याला सरळ उपाय सांगितला. दररोज तुझ्या हातातून जे शक्य असेल ते दान कर. जरी ते लहान असेल पण सातत्याने कर. रोज हृदय शुद्ध ठेव आणि माझ्या नावाचा जप कर. देव तुझ्या भक्तीला नक्कीच पाहेल. कष्टकरी व्यक्तीने हे मार्गदर्शन घेऊन सुरुवात केली. सुरुवातीला त्याला काही फरक जाणवला नाही, पण धीर धरल्यावर आणि नियमित भक्ती केल्यावर त्याचे जीवन बदलू लागले. अन्न मिळू लागले, पाणी मिळाले आणि रोगव्याधी दूर झाले. त्याचे मन शांत झाले आणि त्याला भक्तीमुळे जीवनाची खरी समृद्धी अनुभवायला मिळाली. स्वामी समर्थ लोकांना नेहमी सांगत असत, भक्ती हीच खरी शक्ती आहे. श्रद्धा ठेवा, काळजी करू नका. देव आपले रक्षण करतो. संकट येतील पण मन स्थिर ठेवल्यास सर्व समस्यांचे निराकरण होते. छोटीशी पुण्याची कृती फार मोठा फरक घडवते. त्या दिवशी संपूर्ण गावाने शुद्ध भक्तीची अनुभूती घेतली. लोकांनी शिकवले की स्वामी समर्थांच्या शिकवणुकीनुसार संयम, सेवा आणि श्रद्धा जीवनात अडचणी दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.